मंडळी, राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे दोन जीवांचं मिलन जे जगाला प्रेमाचा संदेश देतं. राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे भक्ती आणि विश्वासाचं प्रतीक. राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे फक्त निस्वार्थ आणि निस्वार्थ. त्याच्या प्रेमाची गाथा आजही लोकांना प्रेरणा देते. म्हणूनच तर राधाकृष्णाला भारतीय प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. पण राधाकृष्णाचं हे प्रेम तुम्हाला जितकं नितळ महान वाटतं, तितकीच या प्रेमाची रहस्य सुद्धा आहेत, जी तुम्ही कदाचित कधी ऐकलीही नसतील. म्हणजे जसं की ज्या राधेवर कृष्णाचं जीवापाड प्रेम होतं, त्या राधेचा एक पती सुद्धा होता. एवढंच काय, तर कृष्ण आणि राधेने इतकं प्रेम असूनही कधीच लग्न केलेलं नव्हतं. ही आणि अशी बरीच रहस्य दडलेली आहेत. म्हणूनच राधेचा हा पती कोण होता, इतकं प्रेम असून राधेनं कृष्णासोबत लग्न का केलं नाही, कृष्णाच्या खरंच 16,000 बायका होत्या का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, श्रीकृष्ण म्हणजे फक्त काय राजा नव्हता, तो युगपुरुष होता. तत्वज्ञ, बाललीला करणारा कान्हा, तर युद्धभूमीवर गीता सांगणारा योगेश्वरही तोच होता. श्रीकृष्ण महाभारतामधलं एक अद्भुत व्यक्तिमत्व, ज्याच्या जीवनात प्रेम, करुणा, राजनीती, बुद्धी आणि धर्माचं अद्वितीय मिश्रण आहे. मथुरेपासून द्वारकेपर्यंत, गोपींच्या खेळांपासून महाभारतातील धर्मयुद्धांपर्यंत त्याचं प्रत्येक पाऊल एक संदेश देतं. कर्म करा, फळाची चिंता करू नका. त्याच कृष्णाची अनेक रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. आता आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की श्रीकृष्णाची गोष्ट राधेशिवाय सांगणं अपूर्ण आहे. बरं, आणि राधा सुद्धा श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की जर हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तर त्यांनी लग्न का केलं नाही, किंवा राधेला एक पती असून सुद्धा तिनं श्रीकृष्णावर इतकं प्रेम कसं काय केलं? कारण राधेला श्रीकृष्णाची प्रियसी म्हणूनच आपण ओळखतो. शिवाय दोघांची नेहमी एकत्र पूजा सुद्धा केली जाते. अगदीच सांगायचं तर आपल्याकडे जसं भेटल्यावर राम राम म्हणून ग्रीटिंग केलं जातं, तसं उत्तर भारतात राधे राधे म्हणून ग्रीटिंग केलं जातं. पण असं असूनही श्रीकृष्णानं रुक्मिणीशीच लग्न का केलं? एवढंच नाही तर सत्यभामा, जाबवंती, कालिंदी, नागनाजिती, मित्रविंदा, भद्रा आणि लक्ष्मणा या 7 जणींशी सुद्धा त्याचा विवाह झाला होता असं म्हणलं जातं. या सगळ्याची कारण मीमांसा करत असताना सुरुवातीला आपण हे समजावून घेऊयात की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर भगवान कृष्ण आणि राधा यांची पहिल्यांदा भेट कशी झाली, त्यांच्यात प्रेम कसं निर्माण झालं. आता याबाबत अशी कथा सांगितली जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण 4-5 वर्षांचे होते, तेव्हा ते त्यांच्या वडिलांसोबत गायींना चारा घालण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांना चकित करण्यासाठी चक्क वसंत ऋतूमध्ये वादळ आणलं होतं आणि याबाबत त्यांना काही माहिती नसल्याचं त्यांनी आपल्या वडिलांना भासवलं होतं. त्यानंतर अचानक पाऊस आला आणि लहान श्रीकृष्ण रडायला लागले. अशातच रडत रडत ते त्यांच्या वडिलांना जाऊन बिलगले. त्याचवेळी तिथून एक सुंदर कन्या जात होती. त्यांच्या वडिलांनी कृष्णाला तिच्याजवळ सांभाळण्यासाठी बसवलं आणि ते गायींना चरण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा कृष्ण त्यांच्या खऱ्या अवतारात आले आणि त्यांनी त्या कन्येला विचारलं की तुला आठवतं, स्वर्गात आपण असेच बसायचो? ती कन्या त्यांना उत्तर देत हो म्हणाली. ती कन्या दुसरी तिसरी कुणी नसून राधा होती. अशा प्रकारे पृथ्वीवर राधा आणि कृष्ण पहिल्यांदा भेटले होते. असं मानलं जातं की कृष्ण आणि राधा अनेकदा वृंदावनामध्ये भेटायचे. दररोज कृष्ण ओढ्याजवळ बासुरी वाजवत असायचा, तर राधा बासुरीचा मधुर सूर ऐकताच त्यांना भेटायला यायची. त्यावेळी राधा श्रीकृष्णापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. याशिवाय ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मिलनाची कथा वेगळी आहे. त्या पुराणातल्या कथेनुसार एकदा नंद बाबा म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे वडील श्रीकृष्णासोबत बाजारात गेले होते. त्याच क्षणी तिथे त्यांना राधा दिसली. राधेचं सौंदर्य पाहून श्रीकृष्ण तिच्यावर मोहित झाले. राधाचीही तीच अवस्था होती. शिवाय राधा आणि कृष्ण ज्या ठिकाणी पहिल्यांदा भेटले त्या ठिकाणाला संकेत तीर्थ असं म्हणतात, जे बहुधा नांदगाव आणि बरसाणा दरम्यान आहे. आता आपण श्रीकृष्ण आणि राधा यांनी लग्न का केलं नाही याची कारणं समजावून घेऊयात. सगळ्यात पहिलं तर असं मानलं जातं की राधा आणि कृष्ण ही 2 वेगळी अस्तित्व नसून तो एकच आत्मा आहे. त्यांच्यासाठी ती 2 वेगळे व्यक्ती नव्हते, तर एक आत्मा होते. म्हणूनच एकूणच भगवान श्रीकृष्ण आणि राधा एकमेकांना एकच आत्मा मानत होते. म्हणूनच तुम्ही स्वतःच्या आत्म्याशी लग्न करू शकता असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. ते दोघेही एक असल्यानं त्यांना लग्न करून जगासमोर त्यांचं प्रेम सिद्ध करण्याची गरज नव्हती. ते जगाच्या अपेक्षांपासून मुक्त प्रेम होते. प्रेम इतकं शुद्ध होतं की ते शाश्वत होतं. राधा भगवान श्रीकृष्णांपासून कधीही वेगळी झाली नाही. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातले प्रेमाचे नाते शारीरिक नव्हते, तर ते एक भक्तीचं शुद्ध स्वरूप होतं.
असंही म्हटलं जातं की भगवान कृष्ण आणि राधा ही दैवी स्वरूपाची दोन भिन्न तत्व आहेत. याशिवाय त्यांचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. प्रेम शरीरानं होत नाही तर भक्ती आणि पवित्रतेनं होतं. हे सिद्ध करण्यासाठी दोघांनी एकमेकांशी लग्न न करून प्रेमाची परमभक्ती साऱ्या जगासमोर ठेवली. काही समजुतीनुसार राधानं स्वतःला कृष्णासाठी योग्य मानलं नाही, कारण ती गाय पालक होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाशी लग्न न करण्याच्या निर्णयावरती ठाम होती. याशिवाय आणखी एक कारण मानलं जातं की ब्रह्मवैवर्त पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा विवाह न होण्याचे एक कारण म्हणजे योग्य संबंध नसणे. असं मानलं जातं की यशोदेचा भाऊ अभिमन्यू गोपासोबत राधाचा विवाह झाल्यामुळे ती श्रीकृष्णाची मावशी झाली. म्हणजेच राधेचा विवाह अभिमन्यू नावाच्या गोपाशी झाला असं म्हटलं जातं, ज्याला स्थानिक लोक अयान तर महाराष्ट्रात त्याला अनय म्हणून ओळखतात. अयान आणि राधा यांच्या कथा बहुतेक मध्ययुगीन काळात लिहिलेल्या लोकरचनांमध्ये आढळतात. लोककथेनुसार अभिमन्यू हा कृष्णाची पालक आई यशोदेचा चुलत भाऊ होता. तो जवळच्या गोकुळ नावाच्या जारत नावाच्या गावात राहत होता. त्याच्या वडिलांचं नाव गोल आणि आई जटिला होती. तो दूधवाला होता आणि कालीचा मोठा भक्त होता. राधाने आयांशी लग्न केलं, पण त्यांच्यात पती पत्नी संबंध नव्हते असं मानलं जातं. असं मानलं जातं की राधा आणि कृष्णाचं नातं भौतिक पातळीवर स्थापित करण्यासाठी तिनं आयांशी लग्न केलं होतं. शिवाय राधा आणि कृष्णाचं लग्न लहान वयात झालं असल्यानं राधाचे आयांशी लग्न वैध नव्हते. आयांसोबतच्या तिच्या आयुष्याबद्दल फारसं काही माहिती नाही, पण हे फक्त एवढंच की ती तिच्या घरातील जबाबदाऱ्या समाधानकारकपणे पार पाडत असे. तिच्या सासू सासऱ्यांशी चांगली काळजी घेत असे. त्यासोबतच श्रीकृष्णाचं रुक्मिणीसोबत लग्न झालं होतं, म्हणून देखील श्रीकृष्णानं राधेशी लग्न केलं नाही असं बोललं जातं. असं म्हटलं जातं की राधा हे लक्ष्मीचं रूप होतं, तर रुक्मिणी हे देखील मातेचं रूप होतं. म्हणून असं मानलं जातं की राधा आणि रुक्मिणी ह्या एकच होत्या आणि श्रीकृष्णाचा विवाह देखील रुक्मिणीशी झाला होता. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. रुक्मिणी ही राजा भीष्मक आणि राणी सुबाला यांची मुलगी होती. रुक्मिणीने कृष्णाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि तिच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता. म्हणूनच तिनं कृष्णाची लग्न करण्याचा निश्चय केला होता. पण तिच्या भावाला म्हणजेच रुक्मिला हे मान्य नव्हतं. रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत ठरवला होता. म्हणूनच रुक्मिणीने कृष्णाला एक पत्र पाठवून तिला शिशुपालासोबत लग्न करण्यापासून वाचवण्याची विनंती केली. कृष्णानं रुक्मिणीचं पत्र वाचलं आणि तिला मदत करण्यासाठी तो द्वारकेहून कुंडीनं म्हणजेच रुक्मिणीचं हे राज्य होतं तिथं गेला. कृष्णानं तिथं पोहोचल्यावर रुक्मिणीला तिच्या इच्छेविरुद्ध शिशुपालासोबत लग्न करण्यापासून वाचवलं आणि तिला घेऊन तो पळून गेला. त्यानंतर कृष्णानं रुक्मिणीसोबत द्वारकेत लग्न केलं. अशा पद्धतीने श्रीकृष्णाचं रुक्मिणीसोबत लग्न झालं होतं. श्रीकृष्ण आणि राधेचं लग्न झालं नाही याबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे श्रीकृष्णाचा भक्त असलेल्या श्रीधामाच्या शापाबद्दल. श्रीधामाच्या मते भक्ती ही कोणत्याही प्रकारच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होती. तो भगवान श्रीकृष्णाचा सर्वात मोठा भक्त असल्याचं मानत होता. म्हणूनच त्याला लोकांनी भगवान श्रीकृष्णासमोर राधेचं नाव घेऊ नये असं वाटत होतं. एके दिवशी श्रीधामा इतका संतापला की त्यानं राधेला शाप दिला की ती तिची स्मृती गमावेल आणि कृष्णालाच विसरून जाईल. अशा प्रकारे असं बोलून त्याने तिला 100 वर्षांसाठी पाताळ लोकात पाठवलं. त्याच्या शापामुळे राधा आणि श्रीकृष्ण वेगळे झाले. त्यामुळे श्रीकृष्णाला राधाशी लग्न करता आलं नाही असं बोललं जातं. यासोबतच श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या असं सुद्धा बोललं जातं. आता त्याची कथा काय आहे आणि ही गोष्ट खरी आहे का? तर कृष्णाला 16,108 बायका नव्हत्या मंडळी. त्यांच्या 8 मुख्य पत्नी होत्या. कृष्णाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, मित्रविंदा, नागणजिती, भद्रा आणि लक्ष्मण अशा 8 मुख्य पत्नी होत्या. तर त्या 16,000 स्त्रियांबद्दल अशी कथा सांगितली जाते की नरकासुरानं कैद करून ठेवलेल्या 16,100 स्त्रियांना श्रीकृष्णानं सोडवलं होतं. या स्त्रिया समाजाच्या भीतीमुळे किंवा कुटुंबाच्या भीतीमुळे एकट्या होत्या, म्हणून श्रीकृष्णानं त्यांना सन्मानानं पत्नीचा दर्जा दिला होता. पण 16,108 आकडा केवळ प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ श्रीकृष्णाने त्या स्त्रियांचा सन्मान केला आणि त्यांना समाजात सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी दिली असं म्हटलं जातं. यासोबतच लग्नासोबत अपेक्षा आणि अनेक जबाबदाऱ्या येतात असं म्हटलं जातं. राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाला कोणत्याही नावाची किंवा नात्याची खरं तर गरज नव्हती. भगवान कृष्ण नेहमीच अशा प्रत्येकासोबत होते ज्यांना त्यांचे आशीर्वाद हवे होते आणि त्यांचं प्रेम वाटून घ्यायचं होतं. राधेवरील त्यांचं प्रेम शब्दांच्या पलीकडे होतं आणि त्यांनी कधीही प्रेम केलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त होतं. राधा नेहमीच त्यांची प्रियसी बनू इच्छित होती. शिवाय कृष्ण आणि राधा दोघांमध्ये एक शाश्वत प्रेम होतं ज्याला कोणत्याही नावाची आवश्यकता नव्हती. श्रीकृष्णानं राधाशी लग्न का केलं नाही याचं हे सर्वात अचूक स्पष्टीकरण आहे. त्यांचं प्रेम इतकं खरं होतं की आजही त्यांची नावं एकत्र उच्चारली जातात. भक्त नेहमीच राधाकृष्णाचं नाव एकत्र जपतात. ते त्यांचं प्रेम साजरं करतात कारण ते प्रेमाचे सर्वात शुद्ध रूप आहे.
आजपर्यंत त्यांचे लग्न न होण्याचे कारण स्पष्ट करणारे कोणतेही खरे स्पष्टीकरण नाही, परंतु या मुद्द्याचं समर्थन करणाऱ्या अनेक कथा आहेत. कथा असूनही राधा आणि कृष्ण नेहमीच त्यांच्या प्रेम आणि भक्तीमुळे जगभरात स्तुती आणि पूजा करतात. त्यांचं शिल्प नेहमीच राधाच्या शेजारी ठेवलं जातं. कथाकार नेहमीच त्यांच्या प्रेमकथा जगभरात सांगतात. मला वाटते तुम्हाला सुद्धा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर उताच थांबूयात. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.